मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्या संपण्याचं नावच घेत नाहीयेत। धनंजय मुंडे यांना परळी न्यायालयानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। निवडणुकीतील शपथपत्रातली माहिती दाखवल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती लपवल्याबाबत करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने परळीच्या फौजदारी न्यायालयानं नोटीस बजावण्याचा आदेश दिलाय आणि याबाबत 24 फेब्रुवारी 2025 रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयामध्ये सुनावणी सुद्धा होणार आहे। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याशी याबाबत बोलणार आहोत। उदय, अजूनही धनंजय मुंडेंच्या मागच्या अडचणी संपत नाहीयेत। आता या संदर्भात नेमका धनंजय मुंडेंना उत्तर द्यावं लागणार आहे का आणि ते कशा पद्धतीने दिलं जाऊ शकतं? नक्कीच आपण जर बघितलं तर करुणा मुंडे यांनी या प्रकरणात न्यायालयात अर्ज केला होता। धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये जे शपथपत्र दिलं होतं त्यामध्ये करुणा मुंडे यांच्या नावाचा उल्लेख नाही, तसेच त्यांच्याकडच्या मिळकतीचा देखील उल्लेख या शपथपत्रामध्ये केला गेलेला नाही आणि ही माहिती निवडणूक आयोगाच्या समोर धनंजय मुंडे यांनी लपवली आहे का असं याबाबतची जी विचारणा करणारी नोटीस जी आहे ती परळीच्या न्यायालयाने आता धनंजय मुंडे यांना बजावली आहे आणि आता या नोटीसीचं उत्तर जे आहे ते 24 फेब्रुवारी पर्यंत त्यांना द्यावं लागणार आहे आणि 24 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे। आता या नोटीसीला धनंजय मुंडे काय उत्तर देतात आणि त्यानंतर न्यायालय काय निर्णय घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।